ही गोष्ट माझ्या एका मित्राच्या मामासोबत घडलेली आहे. त्याने मला जेव्हा सांगितली तेव्हा अक्षरशः माझ्या रात्रीची झोप उडाली होती. तर चला थेट गोष्टीकडे वळूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. महेश मामा नाव लक्षात ठेवा. मुंबईहून गोव्यापर्यंत ट्रकमधून माल पोचवण्याचं काम ते करायचे. त्यांना 15 वर्षांचा अनुभव होता. प्रत्येक वळण, प्रत्येक रस्ता त्यांना पाठ होता. अगदी झोपेत देखील विचारलं तरी ते सांगू शकत होते की कोणतं वळण कुठे जातं. ही गोष्ट आहे 2018च्या पावसाळ्याची. त्यावेळेस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. त्या दिवशी त्यांना मुंबईहून भिवंडी आणि भिवंडीहून गोवा इलेक्ट्रॉनिक सामान घेऊन जायचं होतं. फ्रीज, वॉशिंग मशीन, फोन, भरपूर माल होता आणि कंपनीने भरपूर पैसे दिले होते. सगळं नीट पाहून त्यांनी ट्रक सुरू केला. रात्री 9 वाजता ते पनवेल पार करत होते. त्यांचा रोजचा रस्ता म्हणजे NH66 कोकण घाटातून गोव्यापर्यंत. घनदाट जंगल, धुके आणि पावसामुळे अधिकच भयावह वाटणारी वाट. जेव्हा ते चिपळूण जवळ आले तेव्हा साधारण 1:30 झाली होती. संपूर्ण रस्ता सुनसान, अंधार आणि फक्त पावसाच्या सरी व वायपरचा आवाज. करमवाडी घाट त्या भागात येताच ट्रक अजीब वागायला लागला. इंजिन थांबू लागलं. लाईट मंदावले. त्यांनी ट्रक बाजूला लावला आणि इंजिन तपासायला उतरले. सगळं व्यवस्थित होतं. तेवढ्यात त्यांनी पाहिलं एक पांढऱ्या शुभ्र खरगोश धावत आला आणि ट्रक खाली जाऊन बसला. त्यांनी शोधायला पाहिलं पण तो दिसला नाही. गाडी सुरू केली आणि पुढे निघाले. काही वेळात त्यांनी मागच्या मिररमध्ये पाहिलं. तोच खरगोश ट्रकच्या वेगाने पळत होता. महेश मामांची गडबड झाली. त्यांनी स्पीड वाढवला पण तो खरगोश पाठलाग करत राहिला. जवळपास 5 मिनिटं. अचानक गायब झाला आणि त्यांनी हुश्य केलं. पण नंतर अचानक समोरून धावत आला आणि ट्रक खाली आल्यासारखा झाला. ट्रक हादरला. त्यांनी पाहिलं रस्त्यावर रक्तच रक्त. ते खूपच हादरले होते. नंतर त्यांना एका वळणावर एक पांढऱ्या साडीतली आकृती दिसली. जवळ जाताच कोणीच नव्हतं. पुन्हा इंजिन बंद. मग त्यांना ट्रकच्या इंजिनमध्ये पाणी भरलेलं दिसलं. मग त्यांनी विचार केला, मग आधी कुठे होते हे पाणी? इतक्यात कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांनी वळून पाहिलं, कोणीच नाही. पण दूर वळणावरून जणू गर्द